नमस्कार मित्रांनो, मी आपला देवा आणि हा व्हिडिओ जो आहे तो इपिक पाहणी सहाय्यकांकरिता बनवलेला आहे स्पेशल. तर याच्यामध्ये काय की आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की इपिक पाहणी TCS MH ॲपवरनं कशी काय करायची. तर त्याकरिता चला आपण ॲपवरती जाऊ. व्हिडिओ अजिबात चुकवू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याच्यामध्ये तुम्हाला A to Z पूर्ण प्रोसेस समजेल, ज्या करताना म्हणजे तुम्हाला इपिक पाहणी करताना कसल्याही प्रकारचा त्रास जाणार नाही. तर चला, मी तोंडी सांगून तुम्हाला समजणार नाही, तर थेट ॲपवर घेऊन जातोय आणि ॲपमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवतो. तर चला आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ. तर आता आपण आलो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती. तर हे बघा, इथे तुम्हाला DCS MH ॲप दिसतोय, तो ॲप ओपन करा. ॲप ओपन झाल्यानंतर माझी कार्य या ऑप्शनवरती क्लिक करा. याच्यामध्ये तुम्हाला सर्वेक्षण प्रलंबित हा एक ऑप्शन दिसेल. याच्यामध्ये आपल्याला जे जे शेतकरी आपल्या इपिक पाहणी या लिस्टमध्ये आहे त्या सर्व शेतकऱ्यांची इपिक पाहणी आपल्याला करायची आहे आणि त्यांच्या त्या शेतामध्ये जाऊन करायची आहे. तर चला याच्यातला एक डेमो देतो मी तुम्हाला. तर तो म्हणजे सर्वे नंबर 3/2 मध्ये माधव पांडुरंग जोगी यांच्या शेतात आपण आत्ता आलेलो आहे आणि यांची इपिक पाहणी आपण लाईव्ह करून दाखवणार आहोत. तर चला, यांच्या नावासमोर एक सर्वेक्षण सुरू करा असं एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करा. सर्वेक्षण सुरू करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्यांच्या शेताचा आपल्याला मॅप दाखवेल. यामध्ये हे बघा, तुम्हाला इथे दिसत असेल ग्रीन लाईननी अंडरलाईन केलेला एक मॅप दाखवत आहे. मॅप दिसल्यानंतर इथं पुढे जा एक असं ऑप्शन आहे, तर पुढे जावरती क्लिक करा. पुढे जावरती क्लिक केल्यानंतर तिथं आपल्याला त्या शेतकऱ्याचे नाव दिसेल व त्याचं जे काही क्षेत्र आहे शेतीचं ते क्षेत्र दिसेल आपल्याला. त्यानंतर पुढे जा या ऑप्शनला क्लिक करा. त्याच्यानंतर आपल्याला विचारलं गेलेलं आहे की जमिनीचा वापर बिगर शेती कारणांसाठी केला आहे का. तर ऑब्व्हियसली ती शेती म्हणजे वायतीमध्ये आहे, त्यांनी पीक लावलेलं आहे, म्हणजे ऑब्व्हियसली याच्यामध्ये होय हा ऑप्शन नाही येणार, तर नाही येणार. याच्यावरती नाहीला क्लिक करायचं आणि पुढे जायचं आहे. त्यानंतर विचारलेलं आहे की जे शेतजमीन आहे ती पडीत आहे, नापीक की मोकळी जमीन आहे. तर याच्यामध्ये सुद्धा नाही या ऑप्शनला क्लिक करायचं आणि सामोरं जायचं. त्यानंतर विचारलेलं आहे आपल्याला की इज देअर एनी एरिया विच इज ऑलरेडी हार्वेस्टेड. तर जे पीक लावलं आहे पण ते आपण काढलेलंच नाही, त्याच्यामुळे इथे सुद्धा नाही या ऑप्शनला क्लिक करून ठेवायचं आणि सामोरं जायचं. पुढे जावर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला एक ऑप्शन आलेला आहे. मेन बघा मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन दाखवलेले आहेत. तर त्याच्यापैकी कोणतं निवडायचं ते बघा. पहिल्यामध्ये आपल्याला पेरिमल्स असं ऑप्शन दिलेलं आहे, त्याला पण नाही करायचं. दुसरं जे आहे ते बेनिमल ऑप्शन आहे, याला सुद्धा नाही करायचं. तिसरं जे ऑप्शन आहे ते आपलं महत्त्वाचं ऑप्शन आहे, ते म्हणजे सीझनल. आपला जो पीक आहे ते सीझनल असते. जे खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम जे आहे ते हंगाम वाईज आपण पीक लावतो, त्याच्यामुळे ते जे पीक आहे ते सीझनल आहे. सीझनलवरती क्लिक केल्यानंतर इथं हो या ऑप्शनला क्लिक करायचं. त्याच्यामध्ये खाली तुम्हाला जे एक ऑप्शन होतं ॲड क्रॉप सीझनल, ते ग्रीन झालेलं दिसेल. त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि याच्यामध्ये आता पिकांची निवड करायची. तर मी ज्या शेतामध्ये आलेलो आहे त्या शेतामध्ये मुख्य पीक जे आहे ते कॉटन आहे. तर कॉटनकरिता याच्यामध्ये आपण डिप्लॉईड कॉटन असं एक ऑप्शन दिसते. इथं जर आता माझ्याकडे ऑलरेडी दाखवत आहे, तुम्हाला दिसत नसेल तर मी हे कट करून दाखवतो आहे. याच्यामध्ये आपल्याला डिप्लॉईड ऑप्शन असं दिसेल, डिप्लॉईड कॉटन असं एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचा, ते येऊन जाईल. हे डिप्लॉईड कॉटन म्हणजेच कापसाकरिता वापरलेला एक शब्द आहे. तर तो निवडल्यानंतर खाली पीक वाण जे विचारलेलं आहे त्याच्यामध्ये जेनरिक असं ऑप्शन येतं, ते जेनरिक ऑप्शन निवडायचं. पेरणीची तारीख, मित्रांनो पेरणीची तारीख म्हणजे शेतकऱ्यांना ज्या वेळेस ते पीक जमिनीमध्ये रोवलं ती तारीख त्या शेतकऱ्याला विचारून घ्यायची आणि ती तारीख जी आहे इथे ॲड करायची. तारीख टाकल्यानंतर शेतामध्ये त्यांनी एकच पीक लावलेलं आहे की त्या पिकासोबत एक दुसरं अन्य पीक लावलेलं आहे हे त्यांना विचारणा करायची. जर एक सिंगल पीक लावले असेल तर त्याच्यामध्ये सिंगल हे ऑप्शनवरती क्लिक करायचं. अदरवाईज एकापेक्षा अधिक पिकं त्यांनी आपल्या शेतामध्ये लावलेली असतील तर तेव्हा मिक्स ऑप्शन असं ते जे ऑप्शन आहे त्याच्यातून निवड करायची. ते निवड केल्यानंतर येतं क्षेत्रफळ जेव्हा असतंय तर त्याला विचारून घ्यायचं. एक पीक असेल तर पूर्ण क्षेत्रफळामध्ये ते एकच पीक दिसेल. अदरवाईज जर त्या शेतकऱ्याने एकऐवजी अधिक पिकं जर त्या शेतामध्ये लावली असतील तर त्यांच्याकडून विचारून घ्यायचं किती क्षेत्रफळामध्ये कोणतं उत्पन्न लावलेलं आहे. तर उदाहरणामध्ये यांचं जे आपल्याकडे पूर्ण प्रॉपर्टी आहे ती आहे 2.48 हेक्टर आपल्याकडे जमीन आहे त्या शेतमालकाकडे. तर त्यांनी 2 हेक्टरमध्ये कॉटन लावलेलं आहे आणि उर्वरित क्षेत्र जे आहे 0.48 ते तुम्हाला खाली दिसेल. त्या ज्या 0.48मध्ये यांनी दुसरं पीक लावलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथं विचारेल की सिंचनाचा प्रकार कोणता आहे. ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाचा प्रकार आहे त्यांनी सिंचन निवडा. सिंचन निवडल्यानंतर तुम्हाला सिंचनाचे प्रकार विचारले जातील. त्याच्यामध्ये नदी, तलाव, नाला, विहीर, बोर अशा प्रकारचे ऑप्शन आहे. ज्यांच्याकडे सिंचनाचा पर्याय आहे त्यांनी तो पर्याय निवडा. अदरवाईज ज्यांच्याकडे सिंचनाचा पर्याय नाही आहे त्यांनी गैरसिंचन असा पर्याय निवडा. आणि खाली जे एक ऑप्शन आहे छायाचित्र घेणे, याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर
त्या शेतामध्ये जे पीक लागवड केलेलं आहे त्या पिकाचा फोटो घ्या. फोटो घेतला, इथं बघा फोटो आला आहे. फोटो आल्यानंतर त्या पिकाला जोडा. खाली ग्रीन लाईनमध्ये ऑप्शन आहे की पिकाला जोडा, त्यावरती क्लिक करा. हे बघा शेतकरी मित्रांनो, इथं जे आहे ते जे आपण पिकाची आता माहिती भरली ते पीक ॲड झालेलं आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये या शेतकऱ्याकडे बहुपीक असल्याच्यानं आपण कापसाचं जे पीक आहे ते नोंदवलेलं आहे. आता आणखी आपल्याला तूर नोंदवायची आहे. त्याच्यासाठी सेम प्रोसेस राहील. ॲड क्रॉप सीजनल या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पिकाचं जे नाव आहे ते आहे तूर. मित्रांनो, तूरसाठी इंग्लिशमध्ये शब्द यांनी वापरलेला आहे, तो जे आहे पिजन पी असा एक शब्द वापरलेला आहे. पिजन पी म्हणजेच तूर. तर तूर हे ऑप्शन निवडल्यानंतर खाली तुम्हाला पिकाचे वाण सेम टू सेम विचारलं आहे. जेनेरिक टाकायचं आहे. पिकाची रोपवल्याची तारीख, म्हणजे जेव्हा म्हणजे शेत जमिनीत त्यांनी पीक रोवलं ते तारीख टाकायची आहे. तर जनरली आपल्याकडे जून महिन्यामध्ये पेरणी होते, तर त्यापैकी एक तारीख शेतकरी सांगेल तो टाकून द्यायची. त्याच्यानंतर क्रॉप पॅटर्न विचारलेला आहे यांनी. याच्यामध्ये पण मिक्सच येईल, कारण की यांनी याच्या आधी आपण याच्यामध्ये कापूस टाकलेला आहे. आणि मेन मुद्दा म्हणजे इथं आला क्षेत्रफळ. तर क्षेत्रफळ हे टाकायचं आहे मित्रांनो आपल्याला, की जे शिल्लक क्षेत्रफळ आहे त्यामध्ये अजून पिकं असतील तर याच्यामध्ये क्षेत्रफळ जेवढ्या पिकाचं त्यांनी सांगितलं तेवढं सोडून बाकीचं टाकायचं. तर आता आपण इथं टाकतोय 0.48, कारण की आपल्याकडे जे दोनच पिकं लागवडीचे असल्याच्यानं आपण 2 हेक्टर हा कापूस टाकला होता आणि 0.48 आर जे आहे प्रॉपर्टी हे त्यांची तुरीमध्ये दाखवतोय. तर हे निवडल्यानंतर खाली सिंचनाचा प्रकार, सिंचन गैरसिंचन जे आहे ते टाकायचं आणि त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचा. आणि सेम जसा आपण पहिल्यांदा फोटो घेतला होता दुसऱ्यांदा सुद्धा सेम फोटो घ्यायचा. फोटो घेतल्यानंतर याला सुद्धा पीक जोडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता बघा दोनही पिकं आपल्याला इथे दिसलेली आहेत. हे दोनही पिकं इथं आल्यानंतर पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला त्यांचे पिकं दिसतील की आपण कोणकोणते पिकं चढवले आले ते. हे दिसल्यानंतर इथं बरोबर आहे की नाही हे तपासून घ्यायचं. त्याच्यानंतर मी मीडिया फाईल्स आणि इतर डेटा सत्यापित केला आहे या ऑप्शनला क्लिक करायचं. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं. झालं मित्रांनो, जे आपण आता शेताची ई पीक पाहणी केली ते ई पीक पाहणी पूर्ण होऊन अपलोड या फाईलमध्ये गेलेली आहे. तर बघा आता तुम्हाला अपलोड या फाईलमध्ये ते पीक म्हणजे त्या शेतकऱ्याचं नाव दिसेल. ज्या शेतकऱ्याची ई पीक पाहणी पूर्ण झाली त्या शेतकऱ्याचं नाव सर्वेक्षण प्रलंबित या हेडमधून निघून जाईल आणि अपलोड केलेलं जे डाटा आहे, जे दुसरं ऑप्शन आहे आपल्याकडं, त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याचं नाव येऊन जाईल. अपलोड केले या ऑप्शनमध्ये त्या शेतकऱ्याचं नाव आलं म्हणजेच आपल्याकडनं त्या शेतकऱ्याची ई पीक पाहणी पूर्ण झाली. आशा करतो सर्वांना व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.